येईल का जुळून नाते? अरे, सकाळीच पाहुणे इकडे कुठे? अजून आमचे दात पण घासून झाले नाहीत. आजी म्हणाले. इथून पुढे आता सगळ्यांचीच बोलती बंद झाली होती. आजीने ऐकलं तर नाही ना काही? ही भीती एक क्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर होती. आजी, चहा प्यायला चालेलो. सकाळी चालायची सवय आहे ना मला. मग तुमची चौकशी करून जावं म्हटलं. तर आईने चहा दिला. तुम्ही काही उठल्याच नव्हत्या. आदित्य म्हणाला. त्याचा आजी हसली. म्हातारं माणूस, एवढ्या सकाळी उठायचं नसतं बाबा. तू पीच आहे, मी दात घासते. म्हणून आजी तिची मशेरी शोधत दात घासायला गेली. आणि इतका वेळ शांत झालेले सगळे बोलू लागले. नशीब आजीने काही ऐकलं नव्हतं. आदित्यने कसं व्यवस्थित सावरून घेतलं होतं. यशवंतराव मात्र खुश होते आदित्यवर. आई, तुम्ही तिकडे या, मी बोलतो तुमच्याशी. असंही इथे आजींची भीतीवर राहणार, तिकडे आलात तर बरं होईल, शांतपणे बोलता येईल. असं म्हणून आदित्य तिथून निघाला. हळूच मागे वळून बघायला विसरला नाही. इतका वेळ टेन्शन मध्ये गेला होता. आता त्याला असं मिश्किल हसताना बघून त्याला एक चापट द्यावी अशी तीव्र इच्छा झाली दिव्याला. आणि तिने पाऊल टाकलंही त्या स्पीडने. पण बाबा दिसताच थांबली. वास्तवाचं भान आलं तिला. आणि आदित्य मात्र अजूनच हसला तिची झालेली गोची पाहून. दिव्याने फक्त डोळे मोठे करत त्याला दटावलं. तसा आदित्य निघून गेला. त्याला सकाळीच बाहेरून येताना बघून त्यांना प्रश्न पडला. हा एवढ्या सकाळी नक्की गेला होता कुठे? ते नुकत्याच उठून बाहेर आल्या होत्या. तर हा दरवाजा उघडून आत येत होता. म्हणजे रात्रभर दरवाजा उघडा होता हे त्यांना माहित नाही. आदित्यलाही ते लक्षात आले नाही तेव्हा. आपण हा दरवाजा उघडाच ठेवून चाललोय. म्हणजे त्याने बंद केला होता, पण कढी वगैरे घातली नव्हती. ते आत्ताच लक्षात आलं होतं त्याच्या. पण होऊन गेलं होतं सगळं. आणि नीतांना काही लक्षात आलं नव्हतं. म्हणून ठीक. रामू काका आले. रामू काकांनी चहा नाश्ता आदित्य समोर ठेवला. आदित्य लगेच तिथेच बसला आणि चहा नाश्ता करू लागला. अरे आधी तोंड तर धुवायचं. मग मुलांचं ना मला कळतच नाही. नीता वैतागत म्हणाल्या आणि आत निघून गेल्या. कारण त्यांना उठल्या उठल्या जास्त काही वाद घालत बसायचं नव्हतं. अगं, तोंड दिव्याच्या घरून धुवून आलोय. चहा दिला त्यांनी. आदित्यने थोडं मोठ्याने सांगितलं, जेणेकरून नीतांना ऐकायला जाईल असं. प्रकाशही यांचं बोलणं ऐकून बाहेर आले रूम मधून. आधी सकाळीच नाश्ता? प्रकाश हैराण झाले. इथे हा एवढ्या लवकर उठेल असं वाटलंही नव्हतं त्यांना. तिथे हा तर नाश्ता करतोय. हो डॅड, ते रामू काकाने दिला मग मीही खाल्ला, आदित्यने सांगितलं. त्याच्यातलं लहान मूल असं कधी कधी बाहेर यायचं. पण आज आदित्य खुश होता. जसं काय मोठी कामगिरीच करून आला होता. सगळं करून सवरून सही सलामत बाहेर पडला म्हणजे मोठं कामच झालं ते. प्रकाश काही बोलले नाहीत. ते आत निघून गेले. आज त्यांना गाव फिरायला जायचं होतं. यशवंतरावांना सोबत घेऊन त्यांचं स्वतःचंही गाव बघायला जायचं होतं. ते तयारीला लागले. थोड्याच वेळात सुजाता तिथे आली. दिव्या फिरायला जाणार म्हणून तयार होत होती. तोपर्यंत सुजाता आदित्यला भेटायला आली होती. आदित्यने लगेच त्यांना आपल्या रूम मध्ये नेऊन थोडक्यात सगळं सांगितलं. दिव्या प्रेग्नंट आहे हेही सांगितलं. काय? हे तुम्ही मला आता सांगताय? ती इथे आहे तर निदान तिचे खायची लाड तरी नको का करायला मला? सुजाता म्हणाल्या. आई, तुम्ही एवढं समजून घ्याल असं वाटलं नव्हतं. म्हणून दिव्या आणि बाबा नको म्हणाले तुम्हाला सांगायला. मला माहित असतं तुम्ही दिव्याचे लाड करणार तर सगळ्यात आधी मीच सांगितलं असतं तुम्हाला, आदित्य म्हणाला.
खरं तर तुम्हाला एकत्र झोपलेलं बघून मला माझे संस्कार चुकलेच की काय असंच वाटलं होतं. पण आता सगळं ऐकून वाटतं माझे संस्कार आहेत. तिने आम्हाला दुःख होऊ नये म्हणून काहीच सांगितलं नाही. आज माझी बाय मला खरंच खूप मोठी झाल्यासारखी वाटते. सुजाता डोळे पुसत म्हणाली, आई तुम्ही रडू नका हो. तिला भेटा. खूप खुश होईल ती. आदित्य म्हणाला तसं मान हलवत सुजाता तिथून दिव्याकडे आली. दिव्या केस विंचरत होती. सुजाताने समोर जात सरळ दिव्याला मिठीच मारली. दिव्या बेसावत होती. तिला काही कळेना. आईने का मिठी मारली आपल्याला? ती एकदमच बावरली. आई काय झालंय? मला कळेल का? दिव्याने कन्फ्युज होत विचारलं. मला आदित्यरावांनी सगळं सांगितलं. तुम्ही दोघं आई बाबा होणार तेही सांगितले मला. सुजातांच्या डोळ्यात पाणीच आलं. त्या आनंद व्यक्त करत म्हणाल्या, आई एकदम भरून आलं दिव्याला. अजूनपर्यंत तिने कोणाला काही माहित नाही म्हणून गप्प बसली होती. ना आपला आनंद साजरा करू शकत होती, ना कोणाकडे आपलं दुःख सांगू शकत होती. आता या क्षणी तिला आपल्या आईच्या कुशीत जाऊन खूप खूप रडायचं होतं. सगळं सगळं दुःख मोकळं करून टाकायचं होतं. हलकं व्हायचं होतं. आईने तिला आपल्या मिठीत घेतलं होतं. तशी दिव्या जोर जोरात रडूच लागली. अजूनपर्यंत असलेल्या मनावरचं सावट आता त्याचं निघून जात होतं. आईबाबांपासून सगळं लपवून ठेवलंय हे कुठेतरी तिला ओझं वाटत होतं मनावर. पण हे आता खूप हलकं हलकं वाटत होतं तिला. तिचा रडायचा ओघ जसा कमी झाला तसं आईने तिला बाजूला केलं. बाय, आता तू रडत राहू नकोस. आता ना मस्त आनंदी राहायचं. खायचं प्यायचं आणि मजेत राहायचं. तुला काय खावं असं वाटतं मला सांगशील? माझ्या बाईचे खूप लाड करणार मी. म्हणत आईने तिचा एक करगुच्चा घेतला. ती खूप खुश होती. आजीला नाही कळलं तरी आई आणि बाबांना तरी निदान कळलं होतं. खूप सारं मनावरचं ओझं निघून गेलं होतं तिच्या. तिने आता हसून लाडाने आईला मिठी मारली. सुजातांना आनंद होता. आपण लवकरच आजी होणार. दिव्या मुंबईला असणार होती त्यामुळे त्यांना कोणी विचारायला येणार नव्हतं. आई मला ना तुझ्या हातच्या नारळ वड्या खायच्या आहे, दिव्या म्हणाले. तिला स्वतःलाही नारळ वड्या खूप आवडायच्या. ठीक आहे मी करते. सुजाता लगेच म्हणाल्या. आपल्या लाडक्या लेकीचे डोहाळे पुरवायला ते एका पायावर तयार होत्या. आजी कधीपासून बसून बघत होती. त्या मायलेकी रूम मध्ये किती वेळ आहेत? त्या काय नुसतं खुसूर पुसूर करत आहेत? त्या उठून दोघींना बघायला येतच होत्या. इतक्यात सुजातांनी दरवाजा उघडला. काय ग, कधीची काय बोलताय तुम्ही? आजीने विचारलं. काही नाही, सुजाता म्हणाल्या आणि आजीनं साईड देऊन घरात गेल्या. बाय माझे, मला काय ते खरं सांग. आजी आत येत दिव्याला म्हणाले. काही नाही ग आजी, अशाच गप्पा चालू होत्या. मी तयारी करेपर्यंत आई बोलत होती. दिव्याने असंच सांगितलं. मला सांगायचं नाही काय? आजी हट्टालाच पेटली होती. अगं आजी खरंच काही नाही. मी आईला नारळवड्या बनवायला सांगितल्या. आदित्य विषयी विचारत होती. तुला सांगितले ना, तीच गंमत मी तिला पण सांगितली. दिव्या असं म्हणाली तेव्हा कुठे आजीच्या मनाचं समाधान झालं होतं. दिव्या आदित्य होता त्या घरात जायला निघाले. बाय, सांभाळून जा. हातात हात घालून जाऊ नकोस हा. आजी दिव्याच्या कानाजवळ जात म्हणाली. आजी आता तू सांगितलंस ना
आता मी मुद्दामच हातात हात घालून फिरणार. दिव्या आजीची गंमत करत म्हणाली. ती काही खरंच हातात हात घालून फिरणार नव्हती, ते तर तिलाही कळत होतं. पण आजीची मज्जा घ्यायला जाते काय? नको, हसतील लोक, आजी म्हणाली. मी त्यांना सांगणार, आजीने सांगितले. दिव्या हसत म्हणाली. बघ चावट पोरगी, म्हणत आजीने तिला काठीने एक फटका दिला. आजी, लागते ग तुझी काठी, किती जोरात मारलंस बघ. दिव्या चेहरा रडवेला करत म्हणाली. आजी लगेच घाबरली. दिव्याला खरंच लागलं की काय असं वाटलं तिला. तिने पटकन बाजूला टाकली काठी आणि दिव्याजवळ आली. बाय, लय जोरात लागलं काय ग? आजीने काळजीने विचारलं. त्याची दिव्या खो खो हसत पळून गेली. आदित्य तिचीच वाट बघत होता. तिघेही तयार होत बसले होते. दिव्या आली तीच मुळी धावत आणि तिला धावताना बघून आदित्यचा जीव वर खाली झाला होता. दिव्या, हळू, धावतेस का? आदित्यच्या कपाळावर आट्या, थोडासा वैताग आणि बोलण्यात काळजी, सगळं सगळं दिसत होतं. दिव्या पार विसरून गेली होती. आता आदित्य जसा वैतागला तसं तिला आठवलं की आपण प्रेग्नंट आहोत. तिने लगेच कान पकडले. दिव्या, काळजी घे ग. आदित्यने तिला पटकन जवळ घेतलं. चला आता निघूया. ह्या दोघांना मिठीत बघून प्रकाश म्हणाले. फायनली सगळे दिव्याचं गाव बघायला निघालेले आहेत. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. ह्या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. तुम्ही स्वतः कमेंट करून लाईक करा. धन्यवाद.